नमस्कार. आपण आज आलोय पाटणमध्ये. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत विजय पवार साहेब. तर विशेष म्हणजे काय आहे आपण इथे येण्यामागे, तर गेल्या वर्षी 2023-24 जे वार्षिक सोयाबीन आणि भुईमुग याचं जे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय स्पर्धा होती, त्याच्यामध्ये त्यांचं दोन्ही स्तरावरती अतिशय चांगलं असं त्यांना पारितोषिक भेटलेलं आहे. भुईमुगामध्ये सेकंड पारितोषिक भेटलं जिल्हा लेवलला, आणि तालुका लेवलला सोयाबीनमध्ये प्रथम पारितोषिक भेटलं. तर आपण त्यांना थोडं विचारूया की बाबा त्यांनी कशी नियोजन केलं होतं, पिकाचं काय नियोजन केलं होतं. नमस्कार. तर तुम्ही सोयाबीनचं आणि भुईमुगाचं कसं नियोजन केलं होतं की बाबा तुम्ही कोणते ट्रीटमेंट दिल्या होत्या, कोणत्या फवारण्या घेतल्या होत्या? सोयाबीन मेहनत करताना आम्ही सुरुवातीला नांगरट केल्यानंतर रोटर मारताना, म्हणजे सऱ्या सोडायच्या अगोदर रोटर मारताना आम्ही 10-26-26 एकरी 2 पुती 20 काढली होती डायरेक्ट सगळ्या क्षेत्रात एकरी. त्याच्यानंतर सऱ्या सोडल्या, पाऊस पडल्यावर मग साधारण 10-12 तारखेच्या दरम्यान असेल जूनच्या टोकणी केली. त्यानंतर 25 दिवसानंतर आम्ही कल्टारची फवारणी घेतली होती. कल्टार नंतर लगेच एक 5 दिवसानंतर 10-54 कीटकनाशक, बुरशीनाशक अशी फवारणी घेतली होती खताची. त्यानंतर पुढच्या फवारणी काय केल्या होत्या? त्याच्यानंतर मला वाटतं 45 दिवसानंतर 13-40-13 अशी मधली एक फवारणी घेतली होती. आणि नंतर शेवटची फवारणी 0-42-47 घेतली होती. म्हणजे गाठ स्टेजला 0-42-47 आणि इमॅमेक्टिनची वगैरे घेतली होती. तर आपलं साधारण दोन्हीचं उत्पन्न किती होतं? सोयाबीनचं किती होतं आणि भुईमुगाचं किती होतं? सोयाबीनचं हेक्टरी 46 क्विंटल आम्हाला उत्पन्न गावलं होतं. म्हणजे आमचा त्या गेल्या वर्षी पीक स्पर्धेत नंबर आला होता आमचा पाटण तालुक्यात सोयाबीनमध्ये. चालेल, ठीक आहे. तर अजून एक वेगळी गोष्ट विचारायची होती की तुम्ही आता जी खतं वापरता, बाकी तुम्ही बेचा वापरता, 10-54 वापरता, बाबा तुम्हाला त्याचा आता दरवर्षी तुम्ही वेगवेगळे प्रयोग करतात, तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा आला, त्याचा रिस्पॉन्स कसा वाटला पिकांसाठी तुम्हाला? रिस्पॉन्स लगेच जाणवून येतोय, म्हणजे लगेच काळुकी वगैरे दिसत्या पिकात, ते दिसत्या, फुटवा वाढतोय लगेच. तर एक 8 दिवसात बघितलं की फरक हे 100% जाणवतोय. ओके, चालेल, ठीक आहे, धन्यवाद.